सर्वात लहान मूळ संख्या सममूळ संख्या 2 आहे. सर्वात लहान विषम मूळ संख्या 3 आहे. सर्वात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी येणारी मूळ संख्या 41 आहे. 1 ते 100 मध्ये अशा किती मूळ संख्या आहेत की ज्यांच्या संख्यांच्या अदलाबदल मूळ संख्या राहतात? अशा 9 आहेत. 11, 13, 17, 31, 37, 71, 73, 79 आणि 97. 1 ते 100 मध्ये 4चा फरक असणाऱ्या क्रमागत मूळ संख्यांच्या जोड्या 7 व 11, 13 व 17, 19 व 23, 43 व 47, 37 व 41, 67 व 71 आणि 79 व 83. म्हणजे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. 1 ते 100 मध्ये 6चा फरक असणाऱ्या क्रमागत मूळ संख्यांच्या जोड्या 7 आहेत. 23 व 29, 31 व 37, 47 व 53, 53 व 59, 61 व 67, 73 व 79, 83 व 89. मूळ संख्यांचे प्रकार. जुळ्या मूळ संख्या त्याला जोड मूळ संख्या म्हणतात. 2 संख्यांच्या दरम्यान एक संख्या येते किंवा ज्या 2 संख्यामध्ये 2चा फरक असतो. बघा, 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण जोडमूळ संख्या 8 जोड्या आहेत व 101 ते 207 जोड्या आहेत. सहमूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या. दिलेल्या संख्येच्या अवयवामध्ये एक हा सामायिक असतो, त्याला सहमूळ संख्या म्हणतात. सर्व मूळ संख्या सहमूळ संख्या असतात. क्रमागत येणारी संख्यांची जोडी सहमूळ संख्या असते. 5, 6, 11, 12, 17, 19 इत्यादी. समसंख्या सहमूळ संख्या नसतात. संयुक्त संख्या. ज्या संख्येचे 2 पेक्षा अधिक अवयव पडतात. 4 बघा, 1 पडलाय, 2 पडले, 4. सर्वात लहान संयुक्त संख्या 1, समसंयुक्त संख्या 4 आहेत. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 आहेत. सर्वात मोठी संयुक्त संख्या सांगता येत नाही. 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या 74 आहेत आणि 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्यांची बेरीज 3989 आहे. समसंख्या ही संयुक्त संख्या असतात. अपवाद फक्त 2 आहे. 2 ही संख्या समही नाही आणि संयुक्तही नाही. सम आहे, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. त्रिकोणी संख्या. 2 क्रमागत संख्येच्या गुणाकाराची निमपट त्रिकोणी संख्या असते. 4 × 5/2 मग किती? 5 × 2 = 10. अशा पद्धतीने त्रिकोणी संख्या काढायची असते. ठीक आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या बरोबर अपरिमेय संख्या. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1. सर्वात मोठी त्रिकोणी संख्या सांगता येत नाही. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या 13 आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज 455 आहे. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या चढत्या उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास मध्यभागी येणारी त्रिकोणी संख्या 28 आहे. 1 ते 100 मध्ये त्रिकोणी प्लस वर्ग संख्या 1 आणि 36 आहे. परिमेय संख्या. संख्येची p/q स्वरूपात मांडणी, पण q हा नाही, शून्य छेद नसतो. धनपरिमेय संख्या 3/2, ऋणपरिमेय संख्या 4/5. साध्या परिमेय संख्या 2, -3, -4/5, 2/3, 0, 0/4, 5/7 इत्यादी. दशांश परिमेय संख्या 2.5, 0.3, 0.353 इत्यादी. कर्णिस्थ परिमेय संख्या √64 अशा पद्धती. अपरिमेय संख्या. संख्येची p/q स्वरूपात मांडणी करता येत नाही कारण q बरोबर 0 असतं. याला अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. π बरोबर 22/7 ही अपरिमेय संख्या आहे. वास्तव संख्या. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपरिमेय संख्या यांचा संच म्हणजे वास्तव संख्या होय. अवास्तव संख्या जे अस्तित्वात नाही (n√-1). स्थानिक संख्येची स्थानिक किंमत हे तुम्हाला काढता येते. संख्येची स्थानिक किंमत काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट बघा,
4ची स्थानिक किंमत, यामध्ये आता शॉर्टकट बघा, 4ची स्थानिक किंमत, 4वर किती संख्या आहेत त्याचे शून्य पकडायचे, 1 2 3 4, 4 शून्य लिहायचे, 4 गुणिले 10चा चौथा घात. संख्येची स्थानिक किंमत दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकामध्ये बघा कसं आहे, तर दशांश अपूर्णांकामध्ये एक मात्र आहे. पॉईंट नंतरचं पहिलं घर म्हणजे 8/10 असते, लक्षात ठेवायचं, 0.8. आणि पॉईंटच्या आधीचं काय असते, युनिट प्लेस असते. पॉईंट नंतरचं दुसरं घर 9/100 येणार, हां, म्हणजे 0.09. 4चं काय होणार आहे, 0.004 म्हणजे 4/1000. 4च्या खाली किती असणार आहे, 1 2 3 0. 5 लास्टची जी 5ची प्लेस व्हॅल्यू आहे ती कशी काढणार, प्लेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, स्थानिक किंमत. स्थानिक किंमत आता हे 5 आहे म्हटल्यानंतर इथं हा 0.0005, 5/1 2 3 4, एकावर 4 शून्य, -4 मग याला म्हणायचं. ठीक आहे, ओके. समोर बघा या ठिकाणी बेसिक दिलेलं आहे, बेसिक एकदा बघून घ्या. 3 वरती 4 शून्य आहेत म्हणून